नमस्कार स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री. आज आपण नवीन टॉपिक स्टार्ट करत आहोत, बायो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे बायो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. यातून 1 क्वेश्चन तर कंपल्सरी विचारतात. कमीत कमी 1 क्वेश्चन तर येतोच. जास्तीत जास्त 2 ते 3 क्वेश्चन्स या टॉपिक मध्ये येऊ शकतात. ओके, मॅक्झिमम 2 to 3 क्वेश्चन्स आणि 1 क्वेश्चन कंपल्सरी आहे या टॉपिक मधून. म्हणून हा टॉपिक आणि फारच सोपा आहे. 3 ते 4 लेक्चर्स मध्ये कम्प्लीट होणार आहे. जर तुम्ही रिव्हिजन केलं तर 2 तासात तुमचं रिव्हिजन कम्प्लीट होईल. तर हा टॉपिक आपण स्किप नाही करू शकत. ओके, तर आता मी कोऑर्डिनेशन मध्ये इनऑर्गॅनिक मध्ये मी कुठले कुठले चॅप्टर्स कम्प्लीट केलेत स्टुडंट्स. मी कोऑर्डिनेशन केमिस्ट्री कम्प्लीट केलेला आहे. ओके, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री कम्प्लीट केलेला आहे. त्यानंतर ऑर्गॅनोमेटॅलिक कम्प्लीट केलेला आहे. त्यानंतर जनरल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री कम्प्लीट केलेला आहे. जनरल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये मी जे सगळ्यात जास्त फ्रिक्वेंट क्वेश्चन्स ज्या टॉपिक मधून येतात ते टॉपिक्स कम्प्लीट केलेले आहे. आणि बायो इनऑर्गॅनिक आता आपला कम्प्लीट होईल. ओके, आणि यानंतर काय उरतो? यानंतर उरतो ESR आणि मॉसबेर. ओके, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. ESR आणि मॉसबेर यातून पण एक क्वेश्चन येतोच येतो. ओके, जास्तीत जास्त 2 ते 3 क्वेश्चन येऊ शकतात, पण यातून एक क्वेश्चन येतोच येतो. आणि लास्टला आपला मेन ग्रुप आहे. ओके, आणि एफ ब्लॉक पण खूप इम्पॉर्टंट आहे. खूप ह्यातून पण एक प्रश्न येतोच. ठीक आहे, हे चॅप्टर्स हे खूप फ्रिक्वेंटली याच्यातून क्वेश्चन्स येतात. ओके, आणि हे चॅप्टर्स तुमचा 95% कव्हर करतात. ओके, फक्त 5% मेन ग्रुप मधून येतो आणि ते पण फार रॅन्डम क्वेश्चन्स येतात मेन ग्रुप मधून. ओके, आपण प्रेडिक्ट नाही करू शकत हे मेन ग्रुपचे क्वेश्चन्स, कारण फार वास्ट टॉपिक आहे हा. ओके, सो हे जे टॉपिक्स आहेत हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत स्टुडंट. 95% तुमचं इनऑर्गॅनिक कव्हर होईल जर तुम्ही एवढे टॉपिक्स फक्त केलात तर एकदम चांगल्यापैकी. ओके, सो माझा कुठला चॅप्टर कम्प्लीट झालाय? कोऑर्डिनेशन, ऑर्गॅनिक आणि GIC. ओके, म्हणजे माझं इथे 80% पोर्शन कम्प्लीट झालंय. ओके, हे ऑलरेडी माझं कम्प्लीट झालेलं आहे, मी केलेलं आहे. याच्यावरचे असाइनमेंट्स वगैरे आपण या दोघांचे असाइनमेंट्स झालेत सॉल्व्ह करून. जनरल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, बायो इनऑर्गॅनिक आणि पॉलिमर है ना, या तिन्ही चॅप्टर्सचे क्वेश्चन्स मी एकाच असाइनमेंट मध्ये टाकणार आहे. ओके, कारण हे तिन्ही छोटे छोटे चॅप्टर्स आहेत आणि इम्पॉर्टंट चॅप्टर्स पण आहेत. ठीक आहे, सो क्वेश्चन्स असाइनमेंट्स ह्याच्या तुम्हाला भेटणार आहेत. जसं माझं बायो इनऑर्गॅनिक कम्प्लीट होईल तसे तुम्हाला ह्याचे असाइनमेंट भेटणार आणि त्यानंतर त्याचा व्हिडिओ सोल्युशन भेटणार. ओके, सो आता तुम्ही लवकरात लवकर प्रॅक्टिस करायला स्टार्ट करा. ओके, एक्झामसाठी मला वाटतं आता अजून 1.5 months बाकी आहेत. सो तुम्ही तुमची प्रिपरेशन आता एकदम सिरियसली स्टार्ट करायला पाहिजे, कारण मला वाटतं कमी वेळ बाकी आता. ओके, जर कोणी अजून स्टार्ट केलं नसेल, जे मुलं रोजच्या रोज करता आहेत त्यांच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. ओके, पण ज्यांनी पाईलअप करून ठेवलं आपला जर सिलेबस त्यांनी स्टार्ट करावा आता लवकरात लवकर. ओके, आणि त्याचसोबत तुम्ही पेपर 1 सुद्धा करा. ओके, कधी कधी आपण काय करतो, पेपर 1 नेग्लेक्ट करतो. तर पेपर 1 नेग्लेक्ट करून नाही चालणार. ओके, जे ऍप वरती जे पण तुम्हाला असाइनमेंट्स भेटतायत, जे पण तुम्हाला टेस्ट भेटतायत पेपर 1 चे, जे पण सिलेबस जे नोट्स भेटतायत ते सर्व तुम्ही नीट वाचून त्याचा टेस्ट वगैरे द्या नियमितपणे. ओके, त्यांनी खूप हेल्पफुल होतं. राईट, पेपर 2 मध्ये पण आपल्याला चांगले मार्क काढायचेच आहेत आणि ते येतीलच तुमचे, आणि पेपर 1 मध्ये सुद्धा तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे. ओके, सो आम्ही जो ऍप वरती जो कोर्स लॉन्च केला आहे पेपर 2 केमिकल सायन्सेस साठी, ओके, जे स्टुडंट्स नवीन आहेत
त्यांच्यासाठी मी सांगते की एंटायर सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स भेटणार आहेत महाराष्ट्र सेट केमिस्ट्री. त्यामध्ये फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आणि अनालिटिकलचे टॉपिक सुद्धा कव्हर केले जाणार आहेत. असाइनमेंट्स भेटणार प्रत्येक चॅप्टर नंतर आणि त्याचसोबत त्याचे व्हिडिओ सोल्युशन्स. 3 प्रॅक्टिस मॉक टेस्ट भेटणार ज्यामध्ये एंटायर सिलेबस असणार आहे. ओके, फिजिकल, ऑर्गॅनिक, अनालिटिकल जसं आपलं परीक्षेमध्ये असतं सेम तसा पेपर सेट होणार. ओके, तशी 3 प्रॅक्टिस मॉक टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. डाऊट सॉल्विंग फॅसिलिटी दिलेली आहे आणि त्याचसोबत प्रिव्हियस इयर पेपर सोल्युशन्स. ओके, आणि ह्या सर्वाची फीस आम्ही तेवढीच ठेवली आहे 2999 पेपर 1 ज्यामध्ये इन्क्लूड करतोय आणि पेपर 2. ओके, आणि तुम्हाला एक्सपिरियन्स्ड फॅकल्टीज आहेत, क्वालिफाईड फॅकल्टीज आहेत शिकवण्यासाठी. ओके, सो दे कॅन गाईड यू इन द प्रॉपर डायरेक्शन, राईट? So we will start with our important chapter, that is bio-inorganic chemistry. Okay, bio-inorganic chemistry. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. CSIR नेट साठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि सेट साठी पण इम्पॉर्टंट आहे. CSIR नेट आणि सेटचं सिलेबस ऑलमोस्ट सेम असतं, फक्त CSIR नेट मध्ये थोडं ऍडव्हान्स्ड लेवल विचारतात आणि सेट मध्ये एक प्रायमरी लेवलचे क्वेश्चन्स येतात. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स येतात सेट मध्ये. ओके, काही क्वेश्चन्स असतात जे थोडे फिरवून विचारलेले असतात, पण मोस्टली क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड असतात. आणि नेट मध्ये तुम्हाला म्हणजे फारच कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स येतात, राईट? पण बायोइनऑर्गॅनिक हा असा चॅप्टर आहे की जिथे कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स तुम्ही विचारू शकत नाही. ओके, जे आहे ते आहे. ओके, थेरेटिकल बेस्ड चॅप्टर आहे बेसिकली हा. सो वी विल स्टार्ट. आपण आज हिम प्रोटीन्स कव्हर करणार आहोत, हिम आणि नॉन हिम प्रोटीन्स. ओके, आपण सर्वात पहिलं स्टार्ट करत आहोत हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन काय असतं? ओके, हिमोग्लोबिन काय असतं आधी आपण ते समजून घेऊया. खूप इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स हिमोग्लोबिन. ओके, हिमोग्लोबिन खूप इम्पॉर्टंट आहे. हिमोग्लोबिन आता या नावातूनच आपण आधी नावातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. यात हिमो आणि ग्लोबिन असे 2 शब्द एकत्रित आले. ठीक आहे, हिम आणि ग्लोबिन. तर यात हिमचा अर्थ काय आणि ग्लोबिनचा अर्थ काय ते आपण समजून घेऊया. आता हिम काय असतं बेसिकली? हिम सर्वात पहिला आपण ही रिंग समजून घेऊया. हे बघा स्टुडंट्स, हे जे पायरोल रिंग्स दिसत आहेत आपल्याला, हे दिसत आहेत पायरोल रिंग्स. हे काय दिसतं आपल्याला? पायरोल रिंग्स. ओके, सो हे 4 पायरोल रिंग्स हे, आणि हे हा ग्रुप कुठला आहे? मिथिलिडिन ग्रुप आहे ना, CH डबल बॉन्ड असा ग्रुप आहे ना, तर हे मिथिलिडिन. जेव्हा 4 पायरोल रिंग्सला मिथिलिडिन ग्रुप्स जॉईन करतात त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो पॉर्फिन. त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो पॉर्फिन. आणि जर त्या पॉर्फिन मध्ये मेटल अटॅच्ड असेल, ही काय बनते? सेंटर मध्ये बघा एक कॅव्हिटी बनते है ना. त्या कॅव्हिटी मध्ये जर मेटल अटॅच्ड असेल तर आपण त्याला काय म्हणतो? मेटॅलो पोर्फायरिन. काय म्हणतो त्याला? मेटॅलो पोर्फायरिन. ओके, मेटॅलो पोर्फायरिन, राईट. जर विदाउट मेटल जर फक्त 4 पायरोल रिंग्स असतील, 1 2 3 4, हे फक्त 4 पायरोल रिंग्स असतील विथ मिथिलिडिन ग्रुप्स, त्याला काय म्हणणार आपण? पॉर्फिन. पण जर मेटल अटॅच्ड असेल, ओके, तर त्याला काय म्हणतो आपण? मेटॅलो पोर्फायरिन, राईट. आणि ह्या पूर्ण स्ट्रक्चरला, ओके, आपण तुम्ही बघू शकता आता इथे काय झालंय? एक मेटल अटॅच्ड आहे. ओके, म्हणून ह्याला काय म्हणतात? ह्याला म्हणतात आयरन, Fe प्रोटीन. ओके, आता प्रोटीन का म्हणतात बघा, इथे जे तुम्हाला आउटसाइडला हे जे असे ग्रुप्स दिसत आहेत, ठीक आहे, इथे काय असतात? प्रोटीन चेन्स असतात. इथे काय असतात? बाहेर असे प्रोटीन चेन्स असतात. ओके, त्या प्रोटीन चेन्सला ग्लोबिन म्हणतात, राईट. तर हिम कशाला म्हणतात? हिम कशाला म्हणतात? हिम म्हणजे आयरन प्लस पोर्फायरिन. ओके, आयरन प्लस पोर्फायरिन रिंग जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण? हिम.
हिम म्हणजे काय, Fe प्लस पोरफायरिन. ओके, आणि ग्लोबिन म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलेलं स्टुडंट, प्रोटीन. ओके, तर हे प्रोटीन्स कुठे असतात हे समजण्यासाठी आपण हा स्ट्रक्चर बघूया. हे बघा, ह्याला ही जी पूर्ण मॉइटी आहे हे पूर्ण ह्याला काय म्हणतो आपण, हिम. का, कारण इथे Fe आहे, आयरन आहे, प्लस आपली पोरफायरिन रिंग आहे. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, हिम. आणि तोच आणि ह्याच हिमला सराउंडिंग मध्ये काय असतात, प्रोटीन चेन्स असतात. तर बघा, हे बघा, हे तुम्हाला दिसतंय, हे जे इथे दिसतंय हे काय आहे, हे आहे हिम आपलं. ठीक आहे, हे आहे हिम प्रोटीन. हिम प्रोटीन, हिम प्रोटीन, हिम प्रोटीन. ओके, इथे लेबल पण केलंय हिम. आणि हे मध्ये जे रेड कलरचं दाखवलंय त्याला ते काय आहे, आयरन आहे. ठीक आहे, आणि हे जे तुम्हाला असं हे असं गुंडाळलेलं असं दिसतं ना स्पायरल फॉर्म मध्ये किंवा हेलिकल फॉर्म मध्ये, हे स्टुडंट्स काय आहेत, ग्लोबिन. याला काय म्हणतात, ग्लोबिन. ठीक आहे, बेसिकली ग्लोबिन म्हणजे काय, प्रोटीनचे असे मोठे मोठे चेन्स असतात. ठीक आहे, हे दोन प्रकारचे असतात, अल्फा आणि बीटा. ठीक आहे, दोन प्रकारचे असतात. अल्फा जी चेन असते, अल्फा चेन ह्यामध्ये किती प्रोटीन्स असतात आपल्याला माहितीये. प्रोटीन्स कसे बनलेत, प्रोटीन्स कशाने बनतात, अमायनो ऍसिड्सनी. तर ह्या अल्फा चेन मध्ये 141 अमायनो ऍसिड्स असतात आणि बीटा मध्ये 146 अमायनो ऍसिड्स असतात. म्हणून याचं नाव अल्फा, याचं नाव बीटा. समजलं, असे चार असतात. आता तुम्ही म्हणाल मॅडम इथे चार का आहेत, कारण आपला जो हिमोग्लोबिन आहे ना स्टुडंट्स, तो 4 सब युनिट्सनी बनतो. एक मॉलिक्यूल जो असतो आपला हिमोग्लोबिनचा त्यामध्ये 4 सब युनिट्स असतात. असे 4 सब युनिट्स कसले, आयरन पोरफायरिनचे आणि प्रोटीनचे. ठीक आहे, इथे आयरन म्हणजे इथे हिम ग्लोबिन, हिम ग्लोबिन, हिम ग्लोबिन, हिम ग्लोबिन, असे 4 सब युनिट्स मिळून हा पूर्ण एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल असा बनतो. ठीक आहे, समजलं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आता कसं होतं अटॅच्ड आणि काय असतं स्ट्रक्चर, तर बघा बेसिकली हे स्ट्रक्चर कसं आहे बघा, स्क्वेअर प्लेनार दिसतंय आपल्याला. हा जर स्ट्रक्चर तुम्ही एकदम नीट बघितला इथे, ठीक आहे, मी हे सर्व जरा रब करते. हा जर तुम्ही स्ट्रक्चर इथे नीट बघितला तर कसा हा थोडा स्क्वेअर प्लेनार सॉर्ट ऑफ दिसतोय. स्क्वेअर प्लेनार आहे की नाही. आयरन ह्या 4 नायट्रोजनला अटॅच्ड आहे, तर हा थोडा स्क्वेअर प्लेनार जॉमेट्री मध्ये आहे. आता आयरनचा ऑक्सिडेशन काय असतो, आयरनचा ऑक्सिडेशन काय असतो हे खूप महत्वाचं आहे समजणं. हे बघा स्टुडंट्स, जेव्हा डिऑक्सी हिमोग्लोबिन आणि ऑक्सी हिमोग्लोबिन हे दोन प्रकार आहेत, है ना, डिऑक्सी हिमोग्लोबिन आणि ऑक्सी हिमोग्लोबिन. आता तुम्हाला नावातूनच समजत असेल की डिऑक्सीचा अर्थ काय, की ऑक्सिजन नसलेला हिमोग्लोबिन, आणि ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणजे काय, ऑक्सिजन असलेला. सो डिऑक्सी हिमोग्लोबिन मध्ये आयरन कुठल्या फॉर्म मध्ये असतो, Fe+2. आयरन कुठल्या फॉर्म मध्ये असतो, ऑक्सिडेशन स्टेट मध्ये +2 आणि हाय स्पिन. ठीक आहे, +2 मध्ये असतो आणि हाय स्पिन मध्ये असतो. जर Fe2 हाय स्पिन मध्ये असेल, Fe2+ जर हाय स्पिन मध्ये असेल, Fe2+ म्हणजे किती, D6 कसं ड्रॉ करणार आपण, 1 2 3 4 5 6, राईट. मग इथे काय होतंय, एक मिनिट हा, इथे आपल्याला काय दिसतंय की इथे इलेक्ट्रॉन्स कुठे आहेत, एक इलेक्ट्रॉन Dx² - y² ऑर्बिटल मध्ये आहे आणि एक इलेक्ट्रॉन कुठे आहे, Z² मध्ये, है ना. तर काय होतं, जेव्हा आयरन डिऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म मध्ये असतो, म्हणजे कुठला फॉर्म, हा फॉर्म, हे बघा हा फॉर्म इथे बघा, राईट. इथे बघा हा आयरन आहे, हा 4 नायट्रोजन्सला अटॅच्ड आहे. इथे जे 4 नायट्रोजन्स होते ना, इथे जे 4 नायट्रोजन्स होते ते दाखवलेत मी इथे असे, हे 4 नायट्रोजन्स आहेत बघा, स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री आहे. हा जो 5th पोझिशन, आता इथे वरती आणि खाली पोझिशन्स वेकंट आहेत की नाही, तर 5th पोझिशनला हा नायट्रोजन अटॅच्ड असतो हिस्टिडीनचा. ओके, हे काय आहे, ही प्रोटीनची चेन आहे.
कळालं? म्हणजे हे जे प्रोटीन्स दिसतात ना, हे कसे अटॅच्ड आहेत? आयरन जो असतो ना आपला आयरन, त्याच्या 5th पोझिशन वरती, 4 पोझिशन्स वरती तर नायट्रोजन अटॅच्ड आहेत आयरनला 1 2 3 4. म्हणजे 5th पोझिशन आहे तिथे काय असतो? ही प्रोटीन मॉलिक्युल्स अटॅच्ड असतात. ओके, राईट. आणि आता बघा ह्याचं स्ट्रक्चर कसा वाटतो? आयरन, इथे 4 नायट्रोजन्स है ना, इथे 4 नायट्रोजन्स, एकीकडे काय? प्रोटीन मॉलिक्यूल. तर हा स्ट्रक्चर कसा दिसतोय स्टुडंट्स? हा स्ट्रक्चर कसा दिसतोय? स्क्वेअर पिरामिडल सारखा. स्क्वेअर पिरामिडल सारखा. म्हणजे जेव्हा आयरन डीऑक्सी फॉर्म मध्ये असतो तेव्हा डीऑक्सी फॉर्म मध्ये जेव्हा असतो डीऑक्सी हिमोग्लोबिन, तर डीऑक्सी हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर काय असतं? स्क्वेअर पिरामिडल. समजलं एवढं? डीऑक्सी हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर काय असतं? स्क्वेअर पिरामिडल. अच्छा, तर मी काय सांगत होते तुम्हाला की इथे आयरन काय आहे? +2 फॉर्म मध्ये. +2 फॉर्म मध्ये असल्यामुळे काय होतं? त्याचा एक इलेक्ट्रॉन dx² - y² मध्ये असतो आणि एक इलेक्ट्रॉन dz² मध्ये असतो. आता स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री मध्ये आपण जास्त dx² - y² बद्दल डिस्कस करणार, राईट? कारण इथे एक्स आणि वाय एक्सिस इन्व्हॉल्ड आहेत ना. सो जो इलेक्ट्रॉन इथे dx² - y² मध्ये आहे आयरनचा, तो इलेक्ट्रॉन आणि हा नायट्रोजन, त्या नायट्रोजनच्या इलेक्ट्रॉन्स मध्ये रिपल्शन होतं. कळालं? काय होतं? रिपल्शन. आणि रिपल्शन झाल्यामुळे काय होतं? हा जो Fe आहे तो आधी प्लेन मध्ये होता, पण काय झालं? तो जो एक इलेक्ट्रॉन आहे ना dx² - y², या दोघांचं जे रिपल्शन होत आहे, तर तुम्ही सांगा रिपल्शन झालं तर काय होणार? हा Fe काय होतो? प्लेनच्या बाहेर निघतो. कारण रिपल्शन होत आहे ना, या दोघांमध्ये रिपल्शन होत आहे, म्हणून Fe काय होतो? प्लेनच्या थोडा बाहेर निघतो. समजलं? हा प्लेन आहे, हा प्लेनच्या थोडा असा बाहेर निघणार. ओके, असा डोम शेप बनणार. समजलं? असा Fe इथे असा वरती आणि नायट्रोजन्स हे सर्व असे खाली. कळालं? असा डोम शेप बनतो. समजलं? का तो डोम शेप बनतो? कारण नायट्रोजनच्या इलेक्ट्रॉन्स मध्ये आणि Feचा जे dx² - y² मध्ये इलेक्ट्रॉन होता त्यामध्ये रिपल्शन होते. ठीक आहे, समजलं? हा कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर काय होतं? जेव्हा ऑक्सिजन अटॅच होतो, आता इथे बघा, हा एरो ऍक्च्युली चुकीचा आहे, असं ना, इथून असं बघितलं पाहिजे. इथे बघा, आता जेव्हा ऑक्सिजन अटॅच्ड होतो, तर जसं ऑक्सिजन अटॅच्ड होतो तसं काय होतं? Fe जो +2 मध्ये आहे तो +2 मध्येच राहतो, पण हाय स्पिनचा लो स्पिन मध्ये होऊन जातो. हाय स्पिनचा कशामध्ये होऊन जातो? लो स्पिन मध्ये, राईट? सो D6 लो स्पिन काय किती असणार? 1 2 3 4 5 6. आता बघा एकही इलेक्ट्रॉन नाहीये dx² - y² मध्ये. मग काय होणार? जसा ऑक्सिजन आला तसा जो आयरन प्लेनच्या वरती गेलेला ना, तो काय होतो? परत प्लेन मध्ये जाऊन बसतो. ओके, तो परत त्या कॅव्हिटी मध्ये जाऊन बसतो. आणि अशा प्रकारे इथे कुठल्या प्रकारची जॉमेट्री आहे मला सांगा? कुठल्या प्रकारची जॉमेट्री आहे? ए प्लेन मध्ये 4 नायट्रोजन, बिलो मध्ये ही प्रोटीनची चेन, वरती ते ऑक्सिजन. तर कुठली जॉमेट्री झाली आपली? ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. सो ऑक्सी हिमोग्लोबिन कुठल्या जॉमेट्रीमध्ये एक्झिस्ट करतो? कुठल्या जॉमेट्रीमध्ये एक्झिस्ट करतो? ऑक्टाहेड्रल. इथे पण आयरनची ऑक्सिडेशन स्टेट काय असते? +2, पण हा काय असतो? लो स्पिन. आणि हा काय असतो इथे? हाय स्पिन. समजलं? हा कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे, राईट? सो हे होतं या ह्याच्याबद्दल की शेप कसा असतो आणि कसे चेंजेस होतात. त्यानंतर आपल्याला स्टडी करायचं आहे, आपल्याला 2 इफेक्ट्स स्टडी ओके, अजून एक सांगायचं होतं. हा जो अँगल असतो ना स्टुडंट्स, हा FeO आणि O हा जो अँगल बनतो ना, तो किती असतो? 130 डिग्रीज. तो किती असतो? 130 डिग्रीज. ओके, आणि येस, एवढं इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कधी हे असे एवढे
कॉन्सेप्ट म्हणजे एवढं थेरिटिकल क्वेश्चन्स नाही विचारणार, पण ह्यामधून क्वेश्चन काय येतो की ऑक्सिहिमोग्लोबिन मध्ये काय ऑक्सिडेशन असतो, डिऑक्सी मध्ये काय ऑक्सिडेशन नंबर असतो. ठीक आहे, असे क्वेश्चन्स या इथून येऊ शकतात. ह्या कॉन्सेप्ट मध्ये जॉमेट्री काय असते, शेप कसा असतो, असे सर्व क्वेश्चन्स येऊ शकतात. ओके, त्यानंतर आपल्याला 2 इम्पॉर्टंट इफेक्ट्स स्टडी करायचे. पहिला तर आहे कोऑपरेटिव्ह इफेक्ट. हे मी स्टुडंट्स हे इरेज करते, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके, सो आपल्याला 2 इफेक्ट स्टडी करायचे. सर्वात पहिलं म्हणजे कोऑपरेटिव्हिटी इफेक्ट. हा खूप इम्पॉर्टंट इफेक्ट आहे. आणि दुसरा आहे बोर इफेक्ट. ठीक आहे, कोऑपरेटिव्हिटी इफेक्ट मध्ये काय होतं, कोऑपरेशन है ना, कोऑपरेशन म्हणजे काय, सहयोग करणे है ना, सहायता करणे, कोऑपरेशन, राईट. तर इथे कसलं कोऑपरेशन, कोण कोणाला मदत करतो ते बघूया. काय होतं स्टुडंट्स, बघा, जेव्हा ऑक्सिजन मॉलिक्यूल अटॅच्ड होतो, आधी बघा जेव्हा ऑक्सिजन मॉलिक्यूल अटॅच नव्हता, जेव्हा ऑक्सिजन मॉलिक्यूल अटॅच नव्हता तेव्हा काय होत होतं, हा जो Fe आहे तो प्लेनच्या वरती जात होता रिपल्शनमुळे. तो काय होत होता, प्लेनच्या वरती जात होता रिपल्शनमुळे, है ना. त्यामुळे काय होत होतं, या Feचं आणि हे जे प्रोटीन चेन आहे त्यांचा बॉन्ड काय होत होता, ह्याच्यामध्ये बघा काय होतं, हे बघा, हे जे 4 प्रोटीन चेन्स आहेत, ठीक आहे, ते एकमेकांना ना अटॅच्ड असतात. इथे बघा, हे इथे एकमेकांना अटॅच्ड आहेत, राईट. तर हे जे एकमेकांना अटॅच्ड असतात ना त्यांना आपण बेसिकली सॉल्ट ब्रिजेस म्हणतो. ओके, सॉल्ट ब्रिजेस म्हणतो. तर काय होतं, हे जे सॉल्ट ब्रिजेस आहेत ना ते काय करतात, ह्या मॉलिक्यूलला एकदम स्ट्रेन मध्ये आणतात, एकदम प्रेशर मध्ये आणतात. ठीक आहे, तर जेव्हा हा डिऑक्सी फॉर्म मध्ये असतो, जेव्हा हा मॉलिक्यूल डिऑक्सी फॉर्म मध्ये असतो ते तो खूप प्रेशर मध्ये असतो, म्हणून त्याला टेन्स्ड स्टेट म्हणतात किंवा टी स्टेट. ओके, टेन्स्ड स्टेट म्हणतात. पण जसा ऑक्सिजन मॉलिक्यूल इन्सर्ट होतो तसं काय होतं, हा Fe आणि नायट्रोजन परत प्लेन मध्ये येतो है ना, परत त्या कॅव्हिटी मध्ये होतो. आणि त्यामुळे काय होतं, हे जे सॉल्ट ब्रिजेस आहेत ते थोडे थोडे लूज होतात. ओके, तुटत नाहीत, लूज होतात. ठीक आहे, आधी खूप असे एकदम एकदम स्ट्रेच्ड असतात, पण त्याच्यानंतर काय होतात, थोडे ते लूज होतात. तर ते लूज झाल्यामुळे ओव्हरऑल मॉलिक्यूल कसा होतो, थोडा रिलॅक्स्ड होतो है ना. म्हणून ऑक्सी फॉर्मला काय म्हणतात, रिलॅक्स्ड फॉर्म. ओके, रिलॅक्स्ड फॉर्म. ओके, आर ने रिप्रेझेंट करू शकतो. आणि डिऑक्सी फॉर्मला काय म्हणतात, टेन्स्ड फॉर्म. ओके, तर कोऑपरेटिव्हिटी इफेक्ट मध्ये काय होतं, कोऑपरेटिव्हिटी इफेक्ट मध्ये म्हणजे जसा पहिला ऑक्सिजन बाइंड होतो है ना, हा माझा डिऑक्सी आहे. ठीक आहे, इथे डिऑक्सी आहे, डिऑक्सी. ठीक आहे, जसा पहिला ऑक्सिजन मॉलिक्यूल बाइंड होतो तसं काय होतं, हे काय होतं, रिलॅक्स होतं थोडा मॉलिक्यूल है ना, रिलॅक्स होतो मॉलिक्यूल. मग समजा जे हा हिमोग्लोबिन आहे, ठीक आहे, त्याला पहिला ऑक्सिजन बाइंड झाला. ओके, आणि काय बनलं, ऑक्सिहिमोग्लोबिन, राईट. तर हा जो रेट कॉन्स्टंट आहे, हा पहिला रेट कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, जर आता दुसऱ्या वेळेला काय होणार, या परत ह्याला दुसरा ऑक्सिजन मॉलिक्यूल बाइंड होणार, कारण 4 सब युनिट्स आहेत ना. मग काय होणार, सेकंड टाइम 2 ऑक्सिजन मॉलिक्युल्स बाइंड झाले, K2. आता मला सांगा, रेट कॉन्स्टंट कुठला जास्त असणार, K1 जास्त असणार की K2 जास्त असणार, कुठला रेट कॉन्स्टंट जास्त असणार, राईट. कुठला रेट कॉन्स्टंट जास्त व्हॅल्यू, कुठल्या रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू जास्त असणार, पहिल्याची की सेकंडची. ओके, यू कॅन थिंक, विचार करून तुम्ही सांगू शकता कुठल्याची जास्त असणार. ऑब्विसली सेकंडचा रेट कॉन्स्टंट फर्स्ट पेक्षा काय असणार, जास्त असणार. का, कारण फर्स्ट जो ऑक्सिजन होता त्याला तो तेव्हा हिमोग्लोबिन कुठल्या फॉर्म मध्ये होता, हा टेन्स्ड फॉर्म मध्ये ना, टेन्स्ड फॉर्म मध्ये ऑक्सिजन अटॅच झाला. पण जसा ऑक्सिजन अटॅच झाला तसा तो कुठल्या फॉर्म मध्ये गेला, रिलॅक्स्ड फॉर्म मध्ये. आणि रिलॅक्स्ड फॉर्म मध्ये जर दुसरा मॉलिक्यूल अटॅच झाला तर तो पटकन होणार ना,
पहिल्यापेक्षा पटकन होणार आणि आता तिसऱ्या सब युनिटला जेव्हा जाईल ऑक्सिजन बाइंड व्हायला, तेव्हा तो अजून रिलॅक्स फॉर्म मध्ये असेल, मग K3 तर काय होणार त्याच्यापेक्षा जास्त, आणि सर्वात जास्त काय K4, म्हणजे K4 मध्ये एकदम पटकन ऑक्सिजन जाऊन बाइंड करणार, राईट. सो हे आहे रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू. ओके, सो ह्याला म्हणतात कोऑपरेटिव्ह इफेक्ट, कारण एक ऑक्सिजन बाइंड झाला त्यानंतर पटकन पटकन सेकंड मॉलिक्यूल, थर्ड मॉलिक्यूल, फोर्थ मॉलिक्यूल बाइंड झाले. ठीक आहे, आणि हेच काय होतं ऑक्सिजन मॉलिक्यूल निघताना. एक जेव्हा ऑक्सिजन मॉलिक्यूल निघतो हिमोग्लोबिन मधून, ओके, तसा दुसरा पण पटकन निघतो, तिसरा पण पटकन निघतो, चौथा पण पटकन निघतो, है ना. मी तुम्हाला सांगायचं राहून गेलं, पण इट इज बहुतेक सर्वांना माहितीच असेल की हिमोग्लोबिनचं फंक्शन काय असतं. हिमोग्लोबिन कुठे प्रेझेंट असतो? हिमोग्लोबिन आपल्या ब्लड मध्ये प्रेझेंट असतो, है ना. आणि त्याचं फंक्शन काय असतं स्टुडंट्स? ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करणे. फंक्शन काय असतं हिमोग्लोबिनचं? ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करणे. नाही तर आपण ऑक्सिजन हिमोग्लोबिन बद्दल सगळं समजू आणि आपल्याला हेच माहिती नसेल की ह्याचं काम काय, एक्झॅक्टली फंक्शन काय. त्याचं फंक्शन काय असतं? ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करणे. ओके, म्हणजे ज्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी असतं त्या लोकांना जास्त धाप वगैरे लागते ना, आपण डॉक्टरकडे जातो त्या डॉक्टर आपल्याला ब्लड टेस्ट करायला सांगतात, तर त्यामध्ये हिमोग्लोबिन काउंट सुद्धा असतं. हिमोग्लोबिन कशामध्ये प्रेझेंट असतात? आपल्या रेड ब्लड सेल्स मध्ये. ओके, ऑक्सिजन ट्रान्सपोर्टचं काम करतं. म्हणजे जे ऑक्सिजन आपण इनहेल करतो, आपल्याला माहिती आहे ऑक्सिजनचं काम, ऑक्सिजनची गरज का आपल्याला रेस्पिरेशनसाठी. ओके, राईट, रेस्पिरेशनसाठी जे पण आपण अन्न खातो, राईट, व्हॉट एव्हर ग्लुकोज वी टेक, तर ऑक्सिजन काय करतं? त्याला ब्रेकडाऊन करते इंटू कार्बन डायऑक्साईड, है ना, आणि ते एनर्जी आणि कार्बन डायऑक्साईड, राईट. तर आपल्याला एनर्जी भेटते आणि कार्बन डायऑक्साईड आपण काय करतो? एक्सेल करतो, राईट. सो बेसिकली तर त्यासाठी जे ऑक्सिजन लागतं तर त्याला ट्रान्सपोर्ट करायचं काम हा हिमोग्लोबिन करतो. कारण आपण ऑक्सिजन कुठे आपण इनहेल करतो तर तो कुठे जाणार? आपल्या लंग्स मध्ये जाणार ना, तर लंग्स पासून तो प्रत्येक सेल पर्यंत पोचला पाहिजे की नाही, तर तो प्रत्येक सेल पर्यंत पोचवायचं काम आपला हिमोग्लोबिन करतो. ठीक आहे, म्हणून हिमोग्लोबिन खूप महत्वाचं आहे. हिमोग्लोबिन नसेल तर ऑक्सिजन ट्रान्सपोर्टच होणार नाही, मग आपल्याला एनर्जीच भेटणार नाही, आपला कुठला ऑर्गन काम करणार नाही आणि इव्हेंच्युअली द पर्सन विल डाय. ओके, सो दिस इज इम्पॉर्टंट. ओके, नेक्स्ट आपला जो इफेक्ट होता त्याला म्हणतात बोर इफेक्ट. ओके, सायंटिस्ट बोरनी हा इफेक्ट शोधून काढलेला. त्यांनी काय सांगितले? त्यांनी हे सांगितले की लो पीएच ला ऑक्सिजन, हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन मधलं जे अटॅचमेंट असतं ते पण कमी होऊन जातं. ओके, हिमोग्लोबिन म्हणते मी, जो आपला हिम असतो बेसिकली, ओके, जे हे जी अटॅचमेंट असते ऑक्सिजन आणि आयरन मधली जी अटॅचमेंट असते ती खूप वीक होऊन जाते इन लो पीएच. ओके, इन ऍसिडिक कंडिशन्स, राईट. इन ऍसिडिक कंडिशन्स काय होतं? जी एफिनिटी असते ऑक्सिजनला आयरन कडे ती फार कमी होऊन जाते. ओके, तर हे कसं एक्सप्लेन करू शकतो आपण? बघा, जेव्हा आपण सेलमध्ये, ठीक आहे, ही सेल आहे आपली. ओके, इथे काय झालंय? ऑक्सिजन आलं. ओके, इथे आतमध्ये जायला पाहिजे. ओके, पण इथे आतमध्ये काय सेल आहे, ही सेलमध्ये काय सर्व फंक्शन होतं आपलं ग्लुकोजचं मेटाबॉलिझम वगैरे, तर इथे काय असतं? आतमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं, है ना. तर ऑक्सिजन काय येतं? आतमध्ये येतं आणि सेलमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर जातं, है ना, असंच प्रोसेस होतो ना. तर जेव्हा ऑक्सिजन आतमध्ये येतं तेव्हा हिमोग्लोबिन ऑक्सिजनला आतमध्ये सोडलं पाहिजे ना, तर हा जो बॉन्ड आहे तो ब्रेक झाला पाहिजे. तर तो ब्रेक कसा होणार? ऍसिडिक कंडिशन्समुळे. कारण आतमध्ये हिमोग्लोबिन जास्त असल्यामुळे आतमध्ये सेलच्या ऍसिडिक कंडिशन्स जास्त असतात. तर ऍसिडिक कंडिशन्स जास्त असल्यामुळे काय होतो? हा बॉन्ड ब्रेक होतो आणि ऑक्सिजन सेलच्या आतमध्ये येतो. ठीक आहे, आणि मग कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो, राईट. हा प्रोसेस असतो, त्याला म्हणतात बोर इफेक्ट, राईट. आणि दुसरं आहे कार्बन मोनोऑक्साईड अँड सायनाइड पॉइझनिंग. ओके,
तर हे जे हे असतात पॉइझनिंगचे जे इफेक्ट्स असतात राईट. जर फॉर एक्झाम्पल कुठल्याही लिव्हिंग बिंग्सला जर पॉइझनिंग झालं तर काय होतं बेसिकली त्यामध्ये की पॉइझन्स मध्ये काय प्रेझेंट असतात, कार्बन मोनॉक्साईड आणि सायनाइड. ओके. आणि आपण स्टडी केलं ना की हे काय आहेत, स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहेत. दे आर व्हेरी गुड पाय एक्सेप्टर्स. हे आपण कुठे स्टडी केलंय, कॉर्डिनेशन. बघा कॉर्डिनेशन इथे कामाला येते. सो काय असतं, जे एफईचं आणि ऑक्सिजन तर वीक फील्ड लिगँड आहे आणि हे तर स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहेत, स्ट्रॉंग पाय एक्सेप्टर्स आहेत. तर कोणामध्ये जास्त बॉन्डिंग चांगलं असणार, एफई ऑक्सिजन मध्ये की एफईसीओ मध्ये? ऑब्व्हियसली एफईसीओ मध्ये. आणि ह्याचं किती टाइम्स बॉन्डिंग फास्टर असतं, 200 टाइम्स बॉन्डिंग फास्टर असतं ऍज कम्पेअर्ड टू दिस. ओके. सो जर बॉडीमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन मोनॉक्साईड प्रेझेंट असतील तर ह्यांचं बॉन्डिंग जास्त फास्ट होणार. आणि जर ह्यांचं बॉन्डिंग जास्त फास्ट झालं तर पुढचा प्रोसेस तुम्हाला माहितीच आहे, काहीच होऊ शकत नाही. पूर्ण बॉडीमध्ये काय मग ट्रान्सपोर्ट होणार, कार्बन मोनॉक्साईड. आणि आपल्याला काय पाहिजे असतं एनर्जीसाठी, ऑक्सिजन. म्हणून कधी कधी आगीमध्ये काही लोक अशी गुदमरतात आणि त्यांचा इव्हेंच्युअली मृत्यू होतो. तर का तो मृत्यू होतो, कारण तेव्हा कार्बन मोनॉक्साईडची बॉन्डिंग जास्त फास्ट होऊन जाते ऍज कम्पेअर्ड टू ऑक्सिजन. ओके. सो हा एक ऍडिशनल पॉइंट होता राईट. कारण ह्याचं जे बॉन्ड आहे तो 200 टाइम्स फास्टर आहे ऍज कम्पेअर्ड टू एफई अँड ऑक्सिजन. नेक्स्ट आहे मायोग्लोबिन. आता हे जे ऑक्सिजन आपण काय स्टडी केलेला की हिमोग्लोबिन काय करतो, ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करतो. मायोग्लोबिन काय करतो, ऑक्सिजन स्टोर करतो. स्टोर करणारं पण कोणतरी पाहिजे की नाही, स्टोरेज सिस्टम पण पाहिजे की नाही बॉडीमध्ये ऑक्सिजनचं. ऑक्सिजन तर किती महत्वाचं आहे, तर स्टोर करणारं पण काहीतरी पाहिजे ना. तर कुठला प्रोटीन स्टोर करतो, मायोग्लोबिन स्टोर करतो. ठीक आहे राईट. हा पण काय एक हिम प्रोटीनच आहे. हिम प्रोटीन म्हणजे काय, हिम प्रोटीन म्हणजे काय, इथे पण आयरन प्लस पोरफायरिन रिंग असणार. ठीक आहे. आता हा सेम, ह्याचा स्ट्रक्चर सेम हिमोग्लोबिन सारखा असतो. फरक फक्त एकच असतो, इथे फक्त एकच सब युनिट असते. हिमोग्लोबिन मध्ये किती होत्या, 4. इथे फक्त एकच सब युनिट असते. बाकी स्ट्रक्चर वगैरे सर्व सेम. एफईचं ऑक्सिडेशन स्टेट, सर्व ऑक्सिजनचं बाइंडिंग वगैरे सर्व सेम. ठीक आहे. फक्त फरक काय की तिथे 4 सब युनिट्स होते, इथे एकच सब युनिट असतो. ओके. आणि हा ऑक्सिजन स्टोरेजचं काम करतो. राईट. समजलं. बघा जसे इथे 4 होते ना, हे 4 होते ना, त्यातला फक्त एकच सब युनिट जो आहे तो जर हा एकच असतं इथे तर तो मायोग्लोबिन असता. ठीक आहे. इथे 4 आहेत म्हणून हा हिमोग्लोबिन आहे, पण हा एक असता तर काय असतं, हा मायोग्लोबिन. ओके. आणि बाकी सर्व सेम आहे, ऑक्सिजन आणि एफईचं बाइंडिंग वगैरे. ओके. हे सर्व सेम आहे. ह्यात पण कॉपरेटिव्हिटी इफेक्ट असतो मायोग्लोबिन मध्ये. राईट. आता एक गोष्ट या दोघांमध्ये डिफरंट आहे, ती म्हणजे ऑक्सिजनची कॅपॅसिटी. ठीक आहे. बाइंडिंग करण्याची कॅपॅसिटी. जो मायोग्लोबिन आहे ओके, तो लो पार्शियल प्रेशर्स वरती ऑक्सिजनला बाइंड करू शकतो. मायोग्लोबिन जो आहे तो लो पार्शियल प्रेशर्स वरती ऑक्सिजनला बाइंड करू शकतो. आणि हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन मध्ये बाइंडिंग होण्यासाठी ऑक्सिजनचा जो प्रेशर असला पाहिजे तो खूप जास्त असला पाहिजे. आणि हे बरोबर पण आहे की नाही. हे बघा, आपण जेव्हा लंग्स मध्ये जेव्हा ऑक्सिजन घेतो तेव्हा ऑब्व्हियसली लंग्स मध्ये ऑक्सिजन घेतोय म्हणजे लंग्स मध्ये ऑक्सिजनचं प्रेशर खूप जास्त असणार. आणि तेव्हा तिथेच हिमोग्लोबिन ऑक्सिजनला हे करतं ना, आपल्याकडे बाइंड करतं. आणि त्यानंतर ते ट्रान्सपोर्ट करत करत कुठे घेऊन जातं, सेलकडे. आणि सेलकडे तर आपण बघितलंय तिथे तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण तर कमीच असतं, कारण सेल तर युटिलाइज करते ना ऑक्सिजनला, तर तिथे कमी असतं. मग तेव्हा सेलमध्ये जेव्हा पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं कमी असतं तेव्हा मायोग्लोबिन त्या ह्याला घेते. ओके. सेलमध्ये मायोग्लोबिन त्या ऑक्सिजनला स्टोर करते आणि सेलला पाहिजे असेल तेव्हा ते त्याला सप्लाय करतं. समजलं. ते हा तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती असला पाहिजे. ओके. हा ग्राफ तुम्ही बघू शकता, हा थोडासा सिग्मॉइडल कर्व आहे आणि हा असा कर्व आहे. ठीक आहे. सो हे कर्व तुम्हाला माहिती असायला पाहिजे की बघा, जेव्हा लो पार्शियल प्रेशर होता तेव्हा काय इथे एवढं जास्त
ऑक्सिजनचं बाइंडिंग दिसत नव्हते बघा. पर्सेंटेज सॅच्युरेशन विथ ऑक्सिजन जेव्हा 20 प्रेशर होता, जेव्हा प्रेशर किती होता 20, तेव्हा बघा इथे एकदम सरळ 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 ग्राफ गेलाय. पण ह्यांचा ग्राफ कसा गेला, असा थोडा हळू 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 असा वरती गेला ना, सिक मॉडेल कनेक्ट केलाय. म्हणजे तेव्हा इथे जास्त बाइंडिंग नव्हती ऑक्सिजनची, पण जसा प्रेशर वाढला तसा बघा कसा ग्राफ एकदम असा सरळ गेला, इथे असा एकदम सरळ है ना. आणि इथे काय झाला बघा, हाय प्रेशर मध्ये इथे कॉन्स्टंट झाला, पण इथे काय होत होता, इथे वाढत 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 होता. समजलं, हा या ग्राफचा अर्थ आहे. आता नेक्स्ट आहे कलर. आपल्याला माहितीये हिमोग्लोबिनचा कलर काय असतो, रेड कलर असतो या, म्हणून तर आपल्या ब्लडचा कलर काय असतो, रेड. तर आता हा रेड कलर कुठून आला हिमोग्लोबिन मध्ये, तर कुठून येतो हा रेड कलर स्टुडंट्स, इंट्रालिगेंड पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन्स. आठवतं हे आपण केलेलं इंट्रालिगेंड ट्रान्झिशन्स कलर जेव्हा आपण कोऑर्डिनेशन मध्ये स्टडी केलेलं, आठवतंय की नाही. कलर जेव्हा स्टडी केलेला तेव्हा आपण, मी तुम्हाला सांगितलेलं इंट्रालिगॅन्ड है ना. तर तेव्हा मी तुम्हाला हे पण सांगितलेलं की आपण ह्याचं अजून डिटेलमध्ये बायोइनऑर्गॅनिक मध्ये स्टडी करू. तर बेसिकली जो हिमोग्लोबिनचा कलर असतो तो कशामुळे होतो, इंट्रालिगॅन्ड पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन्स. इथे लिगॅन्ड कुठला आहे, हिमोग्लोबिन मध्ये लिगॅन्ड कुठला आहे, हा मेटल आहे आणि हा पोर्फायरिन रिंग आहे. काय लिगॅन्ड आहे, इथे आपल्याला दिसतात ना पाय बॉन्ड्स. तर बेसिकली ह्या पाय बॉन्ड पाय टू पाय स्टार मध्ये इथे ट्रान्झिशन्स होतात. ओके, आणि त्या ट्रान्झिशन्स मुळे त्याचा कलर काय असतो, रेड कलर. ओके, आपण स्टडी केलेलं ना ट्रान्झिशन्स, LMCT MLCT. ओके, असे स्टडी केलेले आय थिंक कोऑर्डिनेशन मध्ये. सो तोच कॉन्सेप्ट इथे ऍप्लिकेबल आहे. इथे काय, इंट्रालिगॅन्ड पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन्स, कारण इथे लिगॅन्ड आणि हा लिगॅन्डच बघा किती मोठा आहे. सो इथे आरामशीर पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन्स होऊ शकतात, राईट. पाय कुठे नसणार, फ्रॉम लुमो, सॉरी फ्रॉम होमो, आणि पाय स्टार कुठला असणार, लुमोचा ना, लोएस्ट अनऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल. जे आपण सर्व केलेलं आहे प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये. ओके, तर ते जे ट्रान्झिशन्स होतात इलेक्ट्रॉनचे पाय टू पाय स्टार, त्याच्यामुळे काय होतात, असे बँड्स दिसतात. तर एक हा मोठा बँड जो दिसतोय त्याला म्हणतात सोरेट बँड. हा मला वाटतं 400 नॅनोमीटर्स मध्ये दिसतो. आणि हे बाकी हे जे छोटे 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 बँड्स आहेत त्यांना क्यू बँड्स म्हणतात. ओके, हे थोडे जास्त रेंज मध्ये दिसतात. आय थिंक 600. ओके, मी शुअर नाही, पण समवेअर 600च्या रेंज मध्ये दिसतात. सो हे दोन बँड्स दिसतात. ओके, कशामध्ये, पोर्फायरिन रिंग मध्ये. ओके, पण जसा मेटल अटॅच्ड होतो तसं काय होतात, हे सर्व क्यू बँड्स काय होतात, डिसअपियर होतात. काय होतात, डिसअपियर. आणि हा सोरेट बँड जो आहे तो कसा होतो, असा स्प्रेड आउट होतो. ओके, कधी, जेव्हा मेटल अटॅच्ड होतो आपल्या पोर्फायरिन रिंगला. ओके, समजलं. तर हा प्रश्न येऊ शकतो की हिमोग्लोबिन मध्ये कुठल्या टाईपचे हिमोग्लोबिनचा कलर रेड का आहे, वाय, बिकॉज ऑफ इंट्रालिगॅन्ड पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन्स. ओके, नेक्स्ट आपला आहे हिम एरिथ्रिन. हिम एरिथ्रिन. आता ह्याच्यामध्ये हिम हा शब्द आला तर तुम्ही विचार कराल हा पण एक हिम प्रोटीन आहे का, नाही. इट्स अ नॉन हिम प्रोटीन. इट्स अ नॉन हिम प्रोटीन. का, कारण इथे आयरन तर दिसतंय, आयरन तर दिसतंय, पण पोर्फायरिन रिंग दिसते का, नाही. म्हणून हिम एरिथ्रिन नावामध्ये तर हिम आहे, पण इट्स अ नॉन हिम प्रोटीन. इट्स अ नॉन हिम प्रोटीन. ओके, असे क्वेश्चन्स विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग आर हिम प्रोटीन्स, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ हिम प्रोटीन. सो तुम्हाला आन्सर आला पाहिजे. आन्सर काय, हिम एरिथ्रिन. आता हिम एरिथ्रिन काय आहे, सेम जसं हिमोग्लोबिन होता, काय होतं त्याचं काम, ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करणं. पण तो कशामध्ये ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करायचा, जे पण मॅमल्स आहेत ना, ह्युमन बिंग्स असून दे किंवा जे पण मॅमल्स, कॅमल असून दे, व्हेल्स. ओके, तर मॅमल्स मध्ये बेसिकली काय करतो, हिमोग्लोबिन असतं. पण जे बाकीचे जे लोअर कॅटेगरी ऑफ ॲनिमल्स आहेत, ठीक आहे, त्यामध्ये काय असतं, हिम एरिथ्रिन असतो, राईट. ह्याचा कलर काय असतो, पर्पल कलर असतो.
ओके, ऑक्सिडाइज्ड फॉर्म मध्ये. हिमोग्लोबिनचा पण रेड कलर स्टुडंट्स ऑक्सिडाइज्ड फॉर्म मध्ये रेड कलर असतो. ओके, राईट. सो हिमेरिथ्रिनचा स्ट्रक्चर बघा, येते काय असतं, एफई हे त्याच्यातून पण प्रश्न विचारतात स्टुडंट्स. ह्याला निग्लेक्ट नाही करायचं, जेवढं मी शिकवते तेवढं सर्व तुम्हाला करायचं. सो हिमेरिथ्रिन मधचा स्ट्रक्चर बघू शकतो आपण कसं आहे. इथे एफई बघा, 2 एफई आहेत. हिमोग्लोबिन मध्ये काय होता, फक्त एक एफई होता, एक पोरफायरिन मध्ये एक एफई. इथे एका ह्याच्यामध्ये युनिट मध्ये 2 एफई आहेत. ओके, तर ह्याचं स्ट्रक्चर बघा. हा जो एफई आहे, हा जो वरचा एफई आहे इथे, हा जो एफई आहे त्याला 3 इथे प्रोटीन्स अटॅच्ड आहेत ना, हिस्टिडीन 101, हिस्टिडीन 73, हिस्टिडीन 77. तर तुम्हाला हे सर्व लक्षात ठेवायचं आहे का? अजिबात नाही. काय लक्षात ठेवायचं आहे मी तुम्हाला सांगते. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की काय, आयरन असतो. ओके, एका आयरनचं कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 6. बघा, 1 2 3 4 5 6. ओके, फोर्थला काय अटॅच्ड आहे? हा ग्लुटामेट अटॅच्ड आहे. ह्याला काय अटॅच्ड आहे? ऍस्पर्टेट अटॅच्ड आहे. आणि इथे काय अटॅच्ड आहे? हा OH ग्रुप अटॅच्ड आहे. ओके, तर ह्या एफईचा कोऑर्डिनेशन नंबर काय? 6. आणि हा दुसरा एफई आहे, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 1 2 3 4 आणि 5. ओके, समजलं. आणि इथे एफई कुठल्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असतो? इथे एफई असतो +2 मध्ये. इथे एफई, हे दोन्ही एफई कशामध्ये असतात? +2 मध्ये. CSIR नेट मध्ये ह्यावरती एक क्वेश्चन येऊन गेलेला 2017 मध्ये बहुतेक. ओके, क्वेश्चन आलेला ज्याच्यामध्ये त्यांनी हिमेरिथ्रिन मध्ये एफईचा ऑक्सिडेशन स्टेट फक्त विचारलेला. ठीक आहे, आणि त्यानंतर काय होतं, ऑक्सिजन अटॅच्ड होतं. तर ऑक्सिजन बघा कसा अटॅच्ड झालाय. ऑब्व्हियसली कुठे अटॅच्ड होणार? इथे तर 6 आहे ना, म्हणजे हा तर काय फुल्ली सॅच्युरेटेड आहे. इथे कोऑर्डिनेशन नंबर इथे 6 होता, इथे 5 होता. तर आपणच सांगू शकतो कुठे ऑक्सिजन अटॅच होणार. ऑब्व्हियसली जिथे कोऑर्डिनेशन नंबर 5 आहे, कारण 5 मधून 6 जाऊ शकतो ना, राईट. 6 आपण कोऑर्डिनेशन मध्ये स्टडी केलं, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये, की जो 6 कोऑर्डिनेशन आहे सॅच्युरेटेड असतो ते कंपाऊंड्स आहे ना. सो ऑक्सिजन कुठे अटॅच्ड होतो? ऑक्सिजन इथे अटॅच्ड होतो. आणि ऑक्सिडेशन स्टेट ऑब्व्हियसली ऑक्सिडेशन झालं तर ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होतं, +2 चा +3 आणि इथे पण +2 चा +3. ओके, इथे काय होतं, ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होतं. आणि जेव्हा ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होतं तेव्हा इथे एक इलेक्ट्रॉन लूज होतं है ना, इथे पण एक इलेक्ट्रॉन. तर ते 2 इलेक्ट्रॉन कुठे गेले? तर ते 2 इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनला भेटतात. ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉन्स भेटतात. ऑक्सिजन कुठल्या फॉर्म मध्ये इथे असतो? इन द फॉर्म ऑफ पेरॉक्साइड. हे लक्षात ठेवायचं, इन द फॉर्म ऑफ पेरॉक्साइड. ओके, आणि या ऑक्सिजन आणि या हायड्रोजन मध्ये काय होतं? बेसिकली हायड्रोजन बॉन्डिंग. इथे काय दिसतंय आपल्याला? हायड्रोजन बॉन्डिंग. समजलं, राईट. एवढा सोपा आहे हिमेरिथ्रिन. ओके, यामध्ये कॉपरेटिव्हिटी इफेक्ट नाही दिसत स्टुडंट्स, यामध्ये कॉपरेटिव्हिटी इफेक्ट नसतो. ओके, इट डझंट शोज एनी टाइप ऑफ कॉपरेटिव्हिटी इफेक्ट. कळालं. नेक्स्ट आहे आपलं हिमोसायनिन. नेक्स्ट आहे आपला हिमोसायनिन. हिमोसायनिन मध्ये हा तर काय, हा तर नॉन हिम प्रोटीन आहे. म्हणजे इथे तर आयरनच नाहीये, तर काय प्रश्न येत नाही. ठीक आहे, इथे तो कॉपर आहे, राईट. सो हा हिमोसायनिनला, आता तुम्ही म्हणाल हिमो म्हणजे हिम ग्रुप असेल आणि सायनिन म्हणजे काहीतरी सायनाइड असेल. त्यातलं दोन्ही नाहीयेत यामध्ये. ठीक आहे, हिम ग्रुप पण नाही आणि सायनिन पण नाहीये. याला कॉमन भाषेमध्ये ब्ल्यू ब्लड म्हणतात. ओके, कारण याचा कलर कसा असतो? ब्ल्यू. ओके, ब्ल्यू कलर असतो. हा कुठे हे कुठे असतं? बेसिकली जे इन्व्हर्टिब्रेट्स असतात, ओके, त्यामध्ये हा प्रोटीन असतो फॉर ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट. ओके, इन्व्हर्टिब्रेट जसे की आपले मॉलस्क वगैरे असतात ना, राईट, तिथे हे असतं, राईट, बिकॉज त्यांचं ब्लड ब्ल्यू असतं बिकॉज ऑफ हिमोसायनिन, राईट. तर त्याचा स्ट्रक्चर कसा असतो? हा आहे डिऑक्सी स्ट्रक्चर. हा आहे डिऑक्सी. इथे बघा काय आहे, कॉपर +1 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये प्रेझेंट आहे.
ओके, आणि इथे 3 काय आहेत, हिस्टिडीन्स अटॅच्ड आहेत आणि त्यानंतर हे हिस्टिडीन्स ह्या दुसऱ्या कॉपरला अटॅच्ड आहेत. ठीक आहे, असा स्ट्रक्चर बनतो. आणि जसं ऑक्सिजन अटॅच्ड होतो तसं +1 स्टेट कशामध्ये कन्वर्ट होऊन जातो, +2 मध्ये. आणि सेम इथे पण ऑक्सिजन मग कुठल्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो, इन द फॉर्म ऑफ पेरॉक्साइड, ठीक आहे. इथे कसं इथे बेसिकली HO2 असा फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो. ठीक आहे, आणि इथे फक्त कुठल्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो, O2 इन द फॉर्म ऑफ पेरॉक्साइड. राईट. त्यानंतर येस, अजून इथे जो कलर आहे हा ब्ल्यू कलर, तो कशामुळे होतो सांगा. इथे कॉपर आणि ऑक्सिजनची बाइंडिंग झाली आहे, तर कशामध्ये होतो, LMCT म्हणजे काय, लिगॅन्ड टू मेटल चार्ज ट्रान्सफर है ना. कुठला लिगॅन्ड, ऑक्साइड लिगॅन्ड कुणाला करतो, कॉपर. ठीक आहे, कॉपर 2+. राईट. ह्या चार्ज ट्रान्झिशन्समुळे ह्याचा कलर काय असतो, ब्ल्यू, बिकॉज ऑफ लिगॅन्ड टू मेटल है ना. जे पण ऑक्साइड बेसिकली आपण स्टडी केलंय ते कशामध्ये असतात, आणि जेव्हा मेटल हाय ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असतो तेव्हा बेसिकली काय होतं, आपल्याकडे लिगॅन्ड टू मेटल चार्ज ट्रान्झिशन होतात. राईट. सो हा ब्ल्यू कलर कशामुळे असतो, बिकॉज ऑफ दिस. राईट. आणि येस, एवढं. आणि इथे त्यांनी सांगितलेलं आहेत की कॉपर आणि कॉपरचं डिस्टन्स इथे किती आहे, हे जे डिस्टन्स आहे ते किती असतं, 460 पिकोमीटर्स, आणि ऑक्सिफॉर्म मध्ये थोडं कमी होऊन जातं, 360 पिकोमीटर्स. पण अजूनपर्यंत असे कधी प्रश्न विचारले नाहीत असे न्यूमरिकल डेटावरती. पण हे असे कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स विचारतात की कलर कशामुळे येतो आहे ना. हे तर आपण ऑलरेडी स्टडी केलंय कोऑर्डिनेशन मध्ये, तोच कॉन्सेप्ट आपण इथे वापरला. राईट. सो दिस वॉज ऑल फॉर टुडे. हे चारही तुम्हाला खूप चांगल्यापैकी आले पाहिजेत. राईट. हिमोग्लोबिन, त्यानंतर मायोग्लोबिन, त्यानंतर हिमेरिथ्री आणि हिमोसायनिन. मी जेवढे पण प्रश्न आलेत ह्याच्यावरती ते सर्व मी तुम्हाला असाइनमेंट्स मध्ये कव्हर करणार आहे. ओके, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. सो तुम्ही ह्याचं वाचा, ह्याची थिअरी. राईट. थिअरेटिकल पार्ट आहे, खूप स्कोरिंग पार्ट आहे. ओके, यात कुठलाही कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन येणार नाही. ओके, सो जे थिअरी आहे जे आपण वाचलं ऑलरेडी तेच इथून विचारलं जाणार. ओके, सो दॅट वॉज ऑल फॉर टुडे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण सायटोक्रोम्स आणि झिंक प्रोटीन्स बघूया. ओके, झिंक प्रोटीन्स पण, सॉरी नॉट झिंक प्रोटीन्स, झिंक एन्झाइम्स, ज्याला मेटॅलो एन्झाइम्स म्हणतो ना, ते पण त्यातून पण खूप प्रश्न बघितलेत. ओके, सेट मध्ये, तर ते आपण कव्हर करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.